पंढरपूरमधून एक धक्कादायक आणि विचित्र बातमी समोर आली आहे। पंढरपूरकर गेल्या 4 दिवसांपासून भीतीच्या छायेत आहेत, कारण पंढरपूरमध्ये गेल्या 4 दिवसांपासून गूढ आवाज येत आहे। हा आवाज का येतो आहे, कशाचा आहे आणि नेमकं काय घडतंय याची काहीच माहिती नाहीये। पण वारंवार आवाज येत असल्यानं काहीतरी आक्रीत घडणार का अशी भीती पंढरपूरकरांच्या मनात निर्माण झाली आहे। त्यामुळे अख्खं शहर हादरून गेलंय। त्यातच प्रशासनाकडून म्हणावी तशी पावलं उचलली जात नसल्यानं येथील ग्रामस्थ हवालदिल झाली आहेत। पंढरपूर शहर आणि परिसरात गेल्या 4 दिवसांपासून अचानक हा आवाज येतोय। नुसता गूढ आवाज येत नाहीये, तर तो प्रचंड असा आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। सुरुवातीला ग्रामस्थांनी या आवाजाकडे दुर्लक्ष केलं, पण रोज हा आवाज येत असल्यानं आणि मोठ्या प्रमाणावर येत असल्यानं येथील नागरिक हादरून गेले, तर अनेकांना रात्रीची झोपही लागत नाहीये। हा आवाज इतका तीव्र आहे की अनेक ठिकाणी घरांच्या दारं खिडक्या हादरत असल्याचं नागरिक सांगत आहेत। अचानक घरांची दारं आणि खिडक्या हादरायला लागल्यानं नागरिकांमध्ये अधिकच भयाचं वातावरण निर्माण झालंय। अनेकांच्या तोंडचं पाणी पडालंय। विशेष म्हणजे हा आवाज नेमका कुठून येतो, कशामुळे येतो याबाबत प्रशासनालाही अद्याप ठोस माहिती मिळालेली नाहीये। गेल्या 4 दिवसात आवाजाचा काहीच मागमूस लागलेला नाहीये, त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ बिथरले। या गूढ आवाजाबाबत सोशल मीडियावरही विविध तर्कवितर्क लावले जात आहेत। त्यामुळे हा आवाज कशाचा येतोय, त्याचं कारण काय आहे, त्यामुळे जीवितहानी वा वित्तहानी तर होणार नाही ना, ही मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना, असे प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाले। त्यामुळे या गूढ आणि प्रचंड आवाजाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जाते आहे। मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाहीये। भूकंप वगैरे तर होणार नाही ना, याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात येते आहे।